गुरुचरित्र अध्याय 17. श्रीगणेशाय नमः. श्रीसरस्वत्यै नमः. श्रीगुरुभ्यो नमः. सिद्ध म्हणे नामकरणी गुरुभक्त शिखामणी. तुझी भक्ती गुरुचरण्य लीन जाहली निर्धार्य. पर्जन्य येता पुढारा जैसा येतो सूचना वारा. तैसे तुझे दैन्य हारा. ऐकसी गुरुचरित्र कथनभेद. ऐसे चरित्र कामधेनु सांगेन तुझ विस्तारोन. एकचित्त करुणी मन ऐक शिष्या नामधारका. कृष्णावेणी तटाकेसी भुवनेश्वरी पश्चिमेस्य. औदुंबर वृक्षेस्य राहिले श्रीगुरु पर्येसा. गौप्यरूप अस्ति गुरु ठाव असे अगोचरू. अनुष्ठान धुरंधरू चातुर्मास येणेंपरी. सिद्धस्थान असे गेहन भुवनेश्वरी समनिधान. विशेष श्रीगुरु राहिले म्हणून उत्कृष्ट जाहलय महिमान. एकोणी सिद्धाचे वचन नामधारक करी नमन. परमात्मा श्रीगुरु राणा का रहावया गौप्यरूपय. त्यासी काय असे तपास भिक्षा मागण्या काय हर्ष. संदेह माझ्या मानसास निवारावा दातारा. ऐक वत्सा नामधारका भिक्षा मागतो पिनाका. आणिक सांगेन ऐका दत्तात्रेय तैसाची. दत्तात्रेय त्रयमूर्ती भिक्षुकरूपी असे दिसती. भक्तजनानुग्रहार्थी तीर्थयात्रे हिंडतसे. अनुपम तीर्थे भूमीवरी अस्ति गौप्य अपरांपर्य. श्रीगुरुमूर्ती प्रीतिकर्य प्रगटले भक्तांगाग्य. भक्तजनोपकारार्थ तीर्थे हिंडे श्रीगुरुनाथ. गौप्य व्हावया कारणार्थ समस्त येऊनी मागती वर. लपविता दिनकरासी केविया लपे तेजोराशी. कस्तुरी ठेविता जतनेसी वास केविया गौप्य होय. आणिक सांगेन तुझ साक्षी गुण कैसा कल्पवृक्षय. जेथे राहे तया क्षितिकांक्षी कल्पिलेय फळ तेथे होय. या कारणे तया स्थानी प्रगटले गुरुमुनी. सांगेन तुझ विस्तारुनी एकचित्त्य पर्येसा. करवीरक्षेत्र नगरांत ब्राह्मणेक वेदरत. शास्त्रपुराण विख्यात सांगे सकळ विद्वज्जना. अग्रवेदी असे आपण जाणे तर्क व्याकरण. आनिक प्रमाण आचरण कर्ममार्गी रथ होता. त्यासी जाहला एक सूत मूर्ख असे उपजत. दयुष्य मातापिता मृत असमाधान होऊन या. वर्धता मातापित्या घरी बाळ. वर्षे 7 जाहलिया केवळ. व्रतबंध करीती निश्चळ तया द्विजकुमरकासी. न ये स्नानसंध्या त्यासी गायत्री मंत्र पर्येस्य. वेद कैंचा मूर्खासी पशुसमान जहाला असे. जेथे सांगती अध्ययन जाऊनी आपण शिकव म्हणे. तावनमात्र शिकतांची क्षण सवेंची विस्मृती होय त्यासी. त्या ग्रामीणचे विद्वज्जन निंदा करीती सकळई जन. विप्रकुळीय जन्मून ऐसा मूर्ख उपजलासी. तुझा पिता ज्ञानवंत वेदशास्त्रादी अभिज्ञात. त्याचे पोटिय कैसा केत उपजलासी दगडापरी. जळो जळो तुझे जिण्य पित्याच्या नामा आणिल्या उण्य. पोटिय बांधुनी पाषाण तळय विहिरी का न करीसी. जन्मोनी या संसार्य वृथा जाहलासी सुकरापरी. तुझ गती यमपुर्य अनाचार्य वर्तसी. ज्यासी विद्या असे ऐका तोची मनुष्यांमध्ये अधिका. जेवीय द्रव्य असे निक्षेपिका तैसी विद्या पर्येसा. ज्याचे हृदय असे विद्या त्यासी अखिल भोग सदा. यशस्वी होय सुखसंपदा समस्तांमध्ये पूज्य तोची. श्रेष्ठ असे वय थोर विद्याहीन अपूज्य नर. अश्रेष्ठ असे एखादा नर विद्या असता पूज्यमान. ज्यासी नाही सहोदर त्यासी विद्या बंधू भ्रातर. सकळिका वंद्य होय नर विद्या असे ऐशागुण्य. एखादे समय विदेशासी जाय नर विद्याभ्यासी. समस्त पूजा करीती त्यासी विदेश होय स्वदेश. ज्यासी विद्या असे बहुत तोची होय ज्ञानवंत. त्याचे देहीय देवत्व पूजा घेई सकळांपाश्य. एखाद्या राज्याधिपतीसी समस्त वंदिती पर्येस्य. ऐसा राजा आपण हर्षी विद्यावंतासी पूजा करी. ज्याचे पदर्य नाही अधन त्याचे अविद्याच धन जाण. विद्या शिकावी याची कारण नेणता होय पशुसमान. एकोणी ब्राह्मणांचे वचन ब्रह्मचारी करी नमन. स्वामींनी निरोपिलेय ज्ञान विद्याभ्यास करावया. जन्मांतरीय पूर्वी आपण केलेया नाही विद्यादान. न ये विद्या याची कारण त्यासी काय करण्य म्हणसे. ऐसा आपण दोषी उद्धरावेय कृपेस्य. जरी असेल उपाय यासी निरोपावेय दातारा. परिहासकेय ते ब्राह्मण सांगताती हानसोन. होईल पुढे तुझ जनन तधिय येईल तुझ विद्या. तुझ कैंचा विद्याभ्यासू नर नवेसी तू असाच पशु. भिक्षा मागुनी उदरपोस अरे मूर्खा कुळनाशका. ऐसे नानापरी निचोत्तरेस्य. बोलती द्विज लोक त्यासी वैराग्य धरुनी मानसीय. निघाला बाळ अरण्यासी मनी झाला खेदे अखेन. म्हणे त्यजीन आपुला प्राण समस्त करीती दूषण. काय उपयोग जीवून या जळो जळो आपुले जिण्य. पशु झालो विद्याहीन आता वांचोनी काय कारण. म्हणूनी निघाला वैराग्य भिल्ल डिग्रामासी. आला ब्रह्मचारी पर्येस्य. अन्नोदक नेघे उपवासी. पातला निशिय दैवुष्य. जेथे असे जगन्माता भुवनेश्वरी विख्याता. तेथे पातला त्वरिता करी दर्शन तैवेळ्य. न करी स्नान संध्या देखा. अपार करीतसे दुःखा देवद्वारा सन्मुखा. धरण्य घेतल्या तयावेळ्य येणेंपरी दिवस तिनी.
निर्वाण मन करुनी अन्नोदक त्यजुनी बैसला तो द्विजकुमार नवे कान्हिया स्वप्न त्या लागोनी म्हणोनी कोपे बहुमनी म्हणे अंबा भवानी का उपेक्षिसी आम्हांसी आक्रोशोनी तये वेळ्य शस्त्र्य घेऊन या प्रबळी आपुली जिव्हा तात्काळी छेदुनी वाहे देवी चरण्य जिव्हा वाहोनी अंबेसी मागोती म्हणे पर्येस्य जरी तू मज उपेक्षिसी वाहीन शिर तुझे चरण्य ऐसे निर्वाण मानसीय क्रमिता झाला तो निशी स्वप्न जाहले तयासी ऐका समस्त श्रोते जन ऐक बाळा ब्रह्मचारी नको आक्रोशा आम्हांवरी असे कृष्णा पश्चिमतीर्य त्वरित जाय तयाजवळी औदुंबर वृक्षातळ्य असे तापसी महाबळी अवतार पुरुष चंद्रमौळी तुझी वांछा पुरविल ऐसे स्वप्न तयासी जाहल्या अभिनव पर्येस्य जागृत होतांची हर्षी निघाला त्वरित तेथोनी निघाला विप्रत्वरित पोहत गेला प्रवाहात पैलतटा जाऊनी त्वरित देखता जाहला श्रीगुरुसी चरणांवरी ठेवूनी माथा करी स्तोत्र अत्यंता श्रीगुरुमूर्ती संतोषता आश्वासिती तया वेळ्य संतोषोनी श्रीगुरुमूर्ती माथा हस्त ठेविती ज्ञान जाहले त्वरिती जिव्हा आली तात्काळ वेद शास्त्र पुराण तर्क भाषा व्याकरण समस्त त्याचे अंतःकरण पूर्ण जाहले तात्काळ्य जैसा मानस सरोवरास वायस जाता पर्येस जैसा होय राजहंस तैसे झाले विप्रकुमरा चिंतामणी संपर्केस्य सुवर्ण होय लोह कैसी मृत्तिका पडता जांबून दिसी सुवर्ण होय जेवी अदेखा तैसे तया ब्राह्मणासी गुरुचरण होता स्पर्शी आली अखिल विद्या त्यासी वेदशास्त्रादी तर्क भाषा सिद्ध म्हणे नामधारका श्रीगुरु महिमा ऐसी ऐका जे जे स्थानी वास देखा स्थानमहिमा ऐसी असे म्हणोनी सरस्वती गंगाधर सांगे श्रीगुरुचरित्र विस्तार ऐकता होय मनोहर सकळाभीष्ट साधती इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरौ श्रीनृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्ध नामधारक संवादे भिल्लवडी स्थानमहिमा वर्णन मंदमती ब्राह्मण वरप्रदान नाम सप्तदशोऽध्याय। श्रीगुरुदेव दत्त ओंवी संख्या 61 श्रीगुरु दत्तात्रेयार्पणमस्तु।